चोपळा शहरातून वाहणाऱ्या रत्नावती नदीच्या प्रवाहाला सध्या मातीच्या तात्पुरत्या पुलाचा अडथळा निर्माण झाल्याचे समोर आले आहे। आशा टॉकीजजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामादरम्यान नागरिकांच्या वाहतुकीसाठी नदीपात्रात मातीचा तात्पुरता पूल तयार करण्यात आला होता। पाण्याचा प्रवाह सुरू राहावा यासाठी त्यामध्ये पाईपही टाकण्यात आले होते। दरम्यान नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरू झाली असली तरी नदीपात्रातील हा मातीचा तात्पुरता पूल अद्याप हटविण्यात आलेला नाही। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रत्नावती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून सातपुडा पर्वतरांगातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला या मातीच्या पुलामुळे अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर चोपळा नगर परिषदेचे भाजपचे विरोधी गटनेते गजेंद्र जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट देत नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। रात्री मुसळधार पाऊस झाल्यास नदीचे पाणी परिसरातील घरांमध्ये शिरण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीने मातीचा तात्पुरता पूल हटवून नदीच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मी आज आपणास सांगू इच्छितो का नगर परिषद सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून मागच्या 2 वर्षापूर्वी हा पूल बनवलेला आहे आणि त्या पूल बनवताना हा आपण जिथं उभो आहे तो कच्चा पूल एक तात्पुरता स्वरूपात लोकांना वापरण्यासाठी बनवला आहे। परंतु हा पूल बनल्यानंतर सुद्धा हा जुना पूल काढला गेलेला नसून त्यामुळे इथे आज पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। मला नगर परिषदेच्या निद्रस्त प्रशासनाला या निमित्ताने जागे करायचे आहे का नाले सफाईकरण किंवा स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आपण आज इथं बघू इच्छितात एवढं घाण आणि गाडी इथे जमलेलं आहे। थोडा वेळ जर जास्त झाला असता तर नक्कीच इथे गावात पाणी शिरलं असतं अशी परिस्थिती होती। आज हा जो एरिया आहे सगळे दीनदुबळे गरीब लोक नदी काठ असतात, शेतपुरा, आशा टॉकीजचा भाग, साने गुरुजी वसाहत झोपडपट्टी जवळ आहे आणि ही परिस्थिती जर रात्री झाली असती तर नक्कीच लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं असतं। तर एवढी गंभीर स्थिती आहे। नगर परिषदेने यावर तातडीने उपाययोजना करून लवकरात लवकर हा निर्णय लावा अशी स्थानिक नागरिकांच्या व आमच्या वतीने मागणी आहे।